साईनाथ रामपूरकर बोलत आहे. आज आम्ही मालवणमध्ये भराडी देवी हा उत्सव जोरात होता आणि अंगणेवाडीचे अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष आहे सीताराम अंगणे, ते थोडे आपले कार्याध्यक्ष आहे, ते आपल्याला थोडी माहिती देतील. इथं किती लोक भक्त येतात दर्शनासाठी आणि याचा मान काय आहे ते सांगतील. या ठिकाणी 300 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी यात्रोत्सव होतो आहे. हा यात्रोत्सव साधारण जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या सेकंड वीकला हा होतो. देवदिपाळी असते त्यावेळी धार्मिक विधी चालू होतो आणि त्यानंतर देवीला कौल लावून यात्रा ठरवली जाते आणि हा उत्सव होतो. सुरुवातीच्या काळामध्ये TV चॅनल नव्हते, वेगवेगळ्या चॅनल नव्हत्या, त्यामुळे पत्रव्यवहाराने सगळं माहिती पडत. तरीसुद्धा अशाच प्रकारे यात्रोत्सव त्यावेळीसुद्धा भरवतो आणि आता ह्या चॅनलमुळे प्रचंड अशी प्रसिद्धी मिळाली आणि तुमच्यासारखे यांच्यासारखे जे राजकारणी लोक असतात किंवा आमदार खासदार नगरसेवक होतात ते आपल्या कार्यकर्त्याच्या कार्य या ठिकाणी घेऊन आणि त्यामुळे प्रसिद्धी आम्हाला मिळाली. तसेच अंगणेवाडीच्या देवीला कोणी नवस केला तर ती देवी नवसाला पावते. म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे राजस्थानपासून असू दे, कन्याकुमारी असू दे आणि कलकत्त्यापासून मुंबईपर्यंत सर्व भाविक येतात. म्हणून एका दिवस आता पूर्वी 1 दिवस यात्रा, 1.5 दिवस, आता 2 दिवस पूर्ण होते. 2 दिवस यात्रा होते आणि ते रात्री दुसऱ्या दिवशी रात्री 9पर्यंत तरी चालते. आम्ही जरी 7ला बंद करायला गेलो तरी माणसं येतच, भाविक येतच असतात आणि देवी नवसाला पावते. तुम्हाला हे एवढं आणतो, हे जे झालेलं आहे भाविकांच्या पैशावरच मंदिर झालेलं आहे. आमचा जो अल्प पगाराचा काय 5% 10% जो आहे आणि भाविकांच्या पैशामुळेच हे मंदिर उभं राहिलं आहे. आणि ह्याच्यामध्ये एकच असतं, अंगणेवाडीमध्ये दारूबंदी नसल्यामुळे सर्व लोक एकत्र आलेले आहेत. बरोबर. सगळे आमचे अंगणेवाडीचे सगळे ग्रामस्थ एकोप्याने राहतात दारूबंदीमुळे आणि कोणी कोणामुळे दारू पीत नाही किंवा दारूचा गुद्दा नाही. ह्यामुळे या ठिकाणी देवीचं आशीर्वादामुळे सगळं होतं आहे. तसेच आपले ना कार्यसम्राट वर्लीचे आमदार आलेले सुनील शिंदे आपल्याला थोडं सांगतील. हे तर प्रत्येक वर्षी येत असतात, तर तुम्हाला काय वाटते अंगणेवाडीवर? अंगणेवाडीला आल्यानंतर आई देवी भराडी देवीच्या चरणी नतमस्तक व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते. मुंबईकर असो, ठाणेकर असो, डोंबिवलीकर असो किंवा नवी मुंबई, महाराष्ट्राच्या अनेक राज्यातनं जे कोकणवासी जिथे जिथे आपल्या कामानिमित्त व्यवसायानिमित्ताने जिथे पसरलेले आहेत तिथं लोक हक्काने येत असतात या ठिकाणी. परंतु आता इतर लोकांनाही आई भराडी देवीची महती कळलेली आहे. तिच्या सेवेतनं त्या ठिकाणी मिळणारा आशीर्वाद आणि त्या आशीर्वादातनं मनाला मिळणारं समाधान, या सगळ्या गोष्टी सर्व भाविकांना ह्या ज्ञात असल्यामुळे दरवर्षी प्रत्येकजण आपापल्या घरातून इथे येण्याचा प्रयत्न करत असतो. अजूनही परीक्षा सुरू आहेत, काही सुट्टीच्या काळाने तरी सकाळपासून या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. राजकीय असो, सामाजिक कार्यकर्ते असो, प्रत्येकाला या ठिकाणी आई भराडी देवीचं दर्शन घ्यायचं असते आणि तिच्यासमोर नतमस्तक व्हायचं असते. आज या राज्याच्या ज्या कुलस्वामिनी असेल, तुळजाभवानी असेल, महालक्ष्मी असेल, रेणुका माता असेल, त्याच्यातच ही कोकणची आमची आई भराडी देवी आणि त्यामुळे या सगळ्या आमच्या या सगळ्या देवी मातांसमोर नतमस्तक असताना प्रत्येकाला असं वाटते की आमचं राज्य सुखी राहावं, राज्यातील जनता सुखी राहावं. तोच संकल्प, तीच इच्छा मी देखील आज या ठिकाणी त्या आईसमोर प्रदर्शित केलेली आहे. इथे आल्यानंतर आम्ही असं म्हणतो की पुढच्या वर्षीसुद्धा इथे येण्याचं सद्भाग्य मिळो आणि हे सद्भाग्य आम्हाला सातत्याने मिळते, इथे येणाऱ्या प्रत्येकाला मिळते. या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या भाविकांना शुभेच्छा देतो. आपल्याही चॅनलला शुभेच्छा देतो की आपण चॅनलच्या माध्यमातून ही सेवा करताय. प्रत्येकाचा सेवा करण्याचा एक पद्धती वेगळी आहे, सेवा करण्याचा भाव वेगळा आहे. आपण चॅनलच्या माध्यमातून या भाविकांच्या ज्या काही इच्छा आहेत, भाविकांची जी प्रार्थना आहे ती संपूर्ण दूरवर पसरवत असताना आई भराडी देवीची संपूर्ण ख्याती आपल्या माध्यमातून दूरवर जात असते. ही आपली खऱ्या अर्थानं सेवा आहे. त्यामुळे आपल्याही चॅनलला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. तसेच आपण पाहिले सुनील शिंदे कार्यसम्राट आमदार आहे वर्लीचे, तसेच अंगणेवाडीचे जत्रेचे आपले कार्याध्यक्ष सीताराम अंगणे आहे. हे सगळ्यांनी चांगली माहिती दिल्याबद्दल विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर, तसेच विशाल महाराष्ट्र कॅमेरामॅन प्रथमेश चिपळूणकर.